तर मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपला ब्लॉग एक सुरू होत आहे सकाळी 10 वाजता. तर अन्वी आणि तन्वी कशी झोपलेली आहे तुम्हाला दाखवतो. आणि सोनालीचं काम चालू आहे, म्हणजे भांडी घासणे, स्वयंपाक वगैरे करणे. आणि श्री आणि सान्वी सकाळी शाळेला गेलेली आहे 8:30 वाजता. तर इथं झोपलेली आहे. ओळखाई कोण आहे? तर मित्रांनो, ही आहे तन्वी आणि इथं झोपलेली आहे अन्वी. आणि मी इथे दूध गरम करत आहे अन्वी आणि तन्वीचं. आणि मिसेस आमची भांडी घासाल्या. आवर फास्ट आवर. झाले की नाही? तर मित्रांनो, साईडला का नाही एक देवीचं मंदिर आहे. तर आज शुक्रवार असल्यामुळे का नाही सकाळी सकाळी गाणी लागलेली असतात, म्हणून थोडा आवाज येतोय, तर समजून घ्या. तर आता इथं मी दूध ठेवलेलं आहे गॅसवर गरम करण्यासाठी. आणि तर दूधला उकळी आलेली आहे. आणि आता मी बंद करून टाकतो पहिला, नंतर खाली जायचं सगळं. बायकोनं आत्ताच पुसलेली आहे, पूर्ण साफसफाई केलेली आहे. नाहीतर माझ्या नावानं दंगा चालू इथे बघा. पूर्ण क्लिनिंग केलेलं आहे आता. तर मित्रांनो, अन्वी आणि तन्वी कमीत कमी अर्धा तास पण झोपत नाहीत. एक झोपली तर एक उठते. आता दोघी जणी पण उठलेले आहेत, तुम्हाला दाखवतो मी की नाही. तन्वी दाखवतो, हा बघा, अंगावर टॉवेल घेऊन आणि असं बारीक मध्ये बघते ती इकडं. हाय काय? हा लपली बघा. हाय काय तन्वी? आणि अन्वी बघा, अन्वी उठलेली आहे बघा. लगेच झोपून 15 मिनिट पण झोपली नसेल माझ्या मते. हा ने हा ने हा ना. यासोबत नुसतं बोलत बसायचं बघा, मग आपल्यासोबत बोलते. हे का ना बघितला. तर मित्रांनो, मस्तपैकी फ्रेश वगैरे झालेलं आहे. आणि श्री आणि सान्वीला पण घेऊन आलेलं आहे शाळेत जाऊन. आणि श्री बघा इथं. श्री, शाळेला गेलतास तू? काय काय शिकलास आज? अभ्यास. काय अभ्यास केलास? खेळाय होय. ABCD आणि काय काय केलाय? 1 2 3 4. तर श्री आणि सान्वी सकाळी 8:30 वाजता शाळा असते त्यांची, आणि 12:30ला सुटत्या. तर त्यांना आणायला जायला लागते आणि सकाळी सोडायला पण जायला लागते. आणि श्री बघा बॅगेत आता काय काय लपवाला आहे. हे आहे गोळ्या. तर येताना आम्ही घेऊन आलेलो आहे. आता हे ठेवायला बॅगेत, कारण की सान्वी बघितली की नाही, सान्वी काढून घेते, म्हणून आता हे लपवून ठेवते बॅगेत. जसं थोडं थोडं लागते तसं खायला येईल बघा. मला पण दे की थोडं. तर मित्रांनो, ही आहे माझी मोठी मुलगी सान्वी, आणि हा श्री आणि अन्वी आणि तन्वी. तर तुम्ही बघितलं असाल. सान्वी आल्याला पहिला मस्तपैकी गार पाण्याने आंघोळ केलेली आहे, खूप गरम होत आहे म्हणून. हे का ना सान्वी, आंघोळ केलीस ना? फ्रेश झालेली आहे मस्तपैकी. आणि हे आम्ही येताना आणलेलो शाळेला, म्हणजे शाळा सुटलेली की नाही, यांना घ्यायला गेलो तुम्ही. येतात हे घेऊन आले. आणि हे त्यातलं पाणी प्यायचं घाण असतं. तर मित्रांनो, आता आपण आणलेला आहे शाही पराठा, जी की तयार मिळते. आपण फक्त आता याला का नाही मस्तपैकी तव्यावर भाजणार आहे. याला पहिल्यांदाच आपण करतोय. असं आपल्याला नवीन नवीन पदार्थ, म्हणजे नवीन नवीन रेसिपी करायला खूप आवडते मला. तर हा आता रेडी झालेला आहे. तर मित्रांनो, आता मी जाणार आहे शॉपमध्ये. तर दुपारचे 4 वाजलेले आहे. आणि तुम्हाला थोडं तन्वीबद्दल बोलायचं होतं.
तर 2 जुळ्या मुली आहे की नाही, त्यामधली 2 नंबरची जी तन्वी आहे, तर त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यावर मी पूर्ण व्हिडिओ बनवेन आणि आपल्या चॅनलवर अपलोड करेन. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ बघण्यासाठी. तर आता जाणार आहे मी शॉपमध्ये, मोबाईल दुकानात. तर मित्रांनो, आता आपण आलेलं आहे शॉपमध्ये आणि 4:30 वाजलेले आहे. दुकानात आहे मी आता. तर माझे मागं बघू शकता तुम्ही, हे आपलं आहे दुकान. तर आता एक कस्टमर मी केलेला आहे मनी ट्रान्सफर 6,000 रुपये. तर बाकी पण कामं आहेत मला की. तर मित्रांनो, आपल्याकडे आता हे मोबाईल आलेला आहे रेडमी 9 आहे. पूर्णपणे डेड आहे, म्हणजे पूर्णपणे मेलेला मोबाईल आहे हा. बाकी सगळे चालू आहे, म्हणजे याचं हृदय पूर्णपणे बंद झालेलं आहे. तर यामध्ये आपण हा बोर्ड घालणार आहोत, पूर्णपणे फ्रेश आहे, त्याला मदरबोर्ड म्हणतात. तर आपण हे बोर्ड यामध्ये घालणार आहे आणि हा मोबाईल पूर्णपणे चालू करणार आहे. तर आता बघू शकता पूर्णपणे मोबाईल बंद आहे. तर हा बोर्ड घालून तुम्हाला मी चालू करून दाखवतो मोबाईल. तर आल्या आपल्याला हे काम मिळालेलं आहे पहिला. तर मित्रांनो, फायनली मी ते मोबाईल खोललेला आहे आणि त्या मोबाईलचा म्हणजे तो जो मोबाईल आहे ते पूर्ण सेट आहे ना, त्याचं ऑपरेशन भरपूर झालेलं आहे. म्हणजे त्याचं म्हणजे खूप मोठा त्याला प्रॉब्लेम होता असं वाटते मला तर. आणि त्यावर म्हणजे भरपूर काम केलेलं आहे आणि मोबाईल म्हणजे त्यामुळेच ते मोबाईल पूर्णपणे डेड झालेला आहे. तर तुम्हाला दाखवते मी. तर दुकानमध्ये तुम्हाला म्हणतातच की मोबाईल मदरबोर्ड खराब आहे, बंद म्हणजे मोबाईल ऑन होणार नाही, मदरबोर्ड बदलायला पाहिजे. तर तुम्हाला मी दाखवतो, हा मोबाईल पूर्णपणे बंद झालेला आहे. त्यावर कसे काम केलेले आहे तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो, बघू शकताय तुम्ही, हाच तो मोबाईल आहे बंद पडलेला, म्हणजे हाच तो मदरबोर्ड आहे. तर ह्यावर असं म्हणजे भरपूर रिपेअरिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे जो IC आहे, इथे 2 IC असतात. हे 2 IC आहे ना, त्यावर जर तुम्ही हिट वगैरे म्हणजे काहीतरी केलं असं का नाही, ज्याला काम येत नाही, त्याने जर चुकीचं काम केलं असेल तर हा पूर्णपणे डेड होतो मोबाईल. तर आणि हा बघू शकता तुम्ही, हा पूर्णपणे फ्रेश मदरबोर्ड म्हणजे ऑन परिस्थितीमध्ये आहे यो. तर हा मी आता ह्या मोबाईलमध्ये घालणार आहे आणि पूर्णपणे चालू करणार आहे मोबाईल. तर मित्रांनो, फायनली आपण मोबाईल ऑन झालेला आहे, म्हणजे आपला मोबाईल ऑन झालेला आहे. तुम्हाला दाखवतो मी, पूर्णपणे चालू झालेला आहे मोबाईल. तर मित्रांनो, बघू शकताय मोबाईल पूर्णपणे चालू झालेला आहे. पूर्णपणे त्याचं म्हणजे मदरबोर्ड आहे ते घातल्यावरच मोबाईल चालणार आहे. हे जुना त्याचा मदरबोर्ड आहे, पूर्णपणे खराब झालेला आहे, डेड झालेली आहे, म्हणजे डेड. आणि आता नवीन फ्रेश घातल्यावर मोबाईल पूर्णपणे चालू झालेला आहे, बघू शकता. आणि हा बॅटरी पण बदललेली आहे त्याची, आणि ही जुनी बॅटरी आहे ती पण खराब होती याची, ही कडक झाल्यामुळे आणि बॅटरी पूर्णपणे खराब झालेली आहे. तर तुम्ही म्हणशील आता एवढं रबर कशाला लागते. तर तुम्ही कोणत्याही दुकानात आपला म्हणजे मोबाईल रिपेअरिंग केला असेल त्यावर रबर लावून देत आहे ना, तर त्यासाठी आम्हाला एवढं रबर लागते बघा. तर मोबाईल खोलला आणि मागून म्हणजे चिटकवायला लागणे, चिटकवण्यासाठी रबर लावावं लागतं. 1-2-3 तास रबर काढायचं नसते, त्यासाठी रबर लावल्याने पूर्णपणे चिकटतील बॅक पॅनल वगैरे. जर डिस्प्ले लावला असेल तर डिस्प्लेला पण हे रबर लावून देतात बघा. तर ह्या बॉक्समध्ये रबर संपलेली, त्यामध्ये आता मी भरून घ्यावली पूर्णपणे. तर आल्यासारखं आपण एक तर काम केलेलं आहे आज दिवसभरात, आणि संध्याकाळचे 7 वाजलेले आहे, 7. तर थोड्याच वेळात म्हणजे कस्टमर चालू होतात, कारण की इथं आपल्या म्हणजे दुकानच्या साईडला पूर्णपणे कामगार लोक राहतात. म्हणजे जे UP बिहारी जे लोक आहेत ना, तेच कामगार लोक तिथे आजूबाजूला आहेत आणि तेच कस्टमर आपल्याला जास्त आहेत. तर तुम्हाला थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो गर्दी. तर व्हिडिओ लास्ट पण नक्की बघा. आणि आत्तापर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि व्हिडिओ लाईक नक्की करा मित्रांनो. आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा. हां काय, आपल्या इंस्टाग्राम पेजवर 10,000 फॅमिली पूर्ण झालेली आहे. आणि आपल्या ID ला फॉलो नक्की करा. खाली आपली ID मेन्शन करतो मी तुम्हाला.